मोजक्या 2 ते 3 साहित्यामध्ये खूप जास्त मेहनत न करता उपवासाची साबुदाणा बटाटा चकली आज आपण तयार करणार आहोत। चकल्या तुम्ही बघू शकता तेलात सोडल्यानंतर छान हलक्या फुलक्या तयार होतात, मस्त कुरकुरीत होतात। बनवायला अतिशय सोपी आहे। चला रेसिपी बघू। त्यासाठी मी इथे अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाणा 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा। नंतर परत यामध्ये पाणी टाकायचं आहे। साबुदाण्यावरती पाऊण इंच एवढं पाणी यायला हवं। साबुदाणा रात्रभर भिजत ठेवायचा। साबुदाणा भिजल्यानंतर दुसऱ्या दिवशी 1 किलो बटाटे घेतलेले आहेत। त्याचे 2 शिट्ट्यामध्ये बटाटे आपल्याला उकळून घ्यायचे आहेत। भिजलेला साबुदाणा छान मोकळा सुटसुटीत झालेला आहे, तो छान कुस्करून घ्यायचा किंवा थोडंसं मॅश करून घ्यायचा। नंतर यामध्ये उकडलेला बटाटा किसून टाकायचा। पोहे खाण्याचे 2 चमचे यामध्ये मीठ टाकायचं आणि 1 ते 1.5 चमचा यामध्ये तिखट लाल मिरची पावडर टाकायची आणि सर्व साहित्य छान एकत्र करून याचा एक असा गोळा बनवून घ्यायचा। नंतर साच्यामध्ये चकलीची प्लेट टाकायची आणि अशा पद्धतीने चकल्या बनवून घ्यायच्या। सविस्तर रेसिपी बघण्यासाठी फोटोखाली त्रिकोणावरती क्लिक करा।